आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हां हो 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 उद्याची अपॉइंटमेंट नक्की. हो या ना. हो भेटूया. हॅलो डॉक्टर. हां बसा ना. या थँक्यू. बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय त्रास आहे तुम्हाला? डॉक्टर माझा त्रास जरा वेगळा आहे. जस्ट अ सेकंड. ही फाईल चेक कराल प्लीज. श्रावणी देसाई नावाच्या मुलीची ट्रीटमेंट तुम्हीच केली होती बरोबर ना? हो, प्रसिद्ध उद्योजिका यशोधरा सरनाईक. त्या तिला इथे ॲबॉर्शन करायला घेऊन आल्या होत्या. आठवतंय ना? हो येस यशोधरा सरनाईक. आठवलं. थँक्यू डॉक्टर. ॲक्च्युली मुद्दा हा आहे की श्रावणीला हे माहितीच नव्हतं की तिचं ॲबॉर्शन होणार आहे. काय? हो, यशोधरा सरनाईक तिला खोटं बोलून इथे घेऊन आल्या होत्या. तिला अंधारात ठेवून तिचं ॲबॉर्शन केलं गेलंय. त्यांनी तुम्हाला तिच्याबद्दल काय सांगितलं मला माहिती नाही, पण तिचं ॲबॉर्शन तुम्हीच केलंय म्हणून मी तुमच्याकडे आले डॉक्टर. हो त्यांनी मला काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. म्हणजे मुलगी फार घाबरली आहे, तिच्याशी जास्ती बोलू नका असं म्हणाल्या. बरोबर आहे, सत्य तुम्हाला माहिती नव्हतंच, पण आत्ता तुम्हाला खरं काय ते कळलंय ना डॉक्टर. श्रावणी माझी बहीण आहे, मला तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. यशोधरा सरनाईकांनी फक्त तिच्यावरच नाही, माझ्या संपूर्ण कुटुंबावर अन्याय केलाय. आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. डॉक्टर मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही आमच्या घरी येऊन सगळ्यांसमोर हे सांगायचंय की तुम्हाला यशोधरा सरनाईकांनीच श्रावणीचं ॲबॉर्शन करायला सांगितलं होतं. काय? ही गोष्ट मला मॅडमना कळवलीच पाहिजे. हॅलो मॅडम मी पूजा बोलते.